नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी परत अजून एक महत्त्वाचा अपडेट घेऊन आलोय. मित्रांनो, जसं की तुम्हाला मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, की जी काही आपली पी किसान सन्मान निधी योजना आहे, तसेच नमो शेतकरी सन्मान निधी योजना या दोन्ही योजनेचे जो काही हप्ता आहे, तो लवकरच शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होणार आहे. तर यामध्ये पी किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता हा 28 फेब्रुवारी 2024 रोजी फिक्स झाला होता. परंतु जी काही नमो शेतकरी महासन्मान निधी योजना होती, याचा जो काही दुसरा व तिसरा हप्ता होता, तो साधारण ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये येणार होता. परंतु मित्रांनो, आता यामध्ये महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा अपडेट दिले. आता यामध्ये जी काही नमो शेतकरी सन्मान निधी योजना होती, याचा जो काही 2,000 रुपयाचा हप्ता होता, याचा दुसरा आणि तिसरा हप्ता होता. तो हा दुसरा आणि तिसरा हप्ताचे जे काही पैसे असतील, ते शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये वन टाईम इथे ट्रान्सफर केले जाणार आहेत. ते पण आता 28 फेब्रुवारी 2024 रोजी. म्हणजेच मित्रांनो, पी किसान सन्मान निधी योजना, नमो शेतकरी सन्मान निधी योजना या दोन्ही योजनेचे पैसे आता एकाच दिवशी 28 फेब्रुवारी 2024 रोजी ऑनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डीबीटीद्वारे ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर केले जाणार आहेत. ही बातमी शेतकऱ्यांसाठी नक्की महत्त्वाची ठरणार आहे. इथे तुम्ही पाहू शकता, त्याबद्दलची ऑफिशियल माहिती पण लोकमतच्या पेपरमध्ये ते आली होती. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता बुधवारी मिळणार. तसेच पंतप्रधानांच्या हस्ते यवतमाळ येथे वितरण करण्यात आलेला नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ताचे पण संपूर्ण वितरण इथे दिलेले आहे. तर याबद्दलचं संपूर्ण अपडेट यामध्ये दिलेलं आहे. प्रत्येकी 2,000 रुपयाचा आर्थिक वार्षिक 6,000 रुपयासाठी मदत इथे पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केले जात होते. तर यामध्ये बुधवारी दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी यवतमाळ महाराष्ट्र इथून ऑनलाईन पद्धतीने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये या दोन्ही योजनेअंतर्गत मिळणारे पैसे ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर इथे करणार आहे. यामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचे 2,000 रुपये, जो की 16वा हप्ता आहे, आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता 2,000 रुपयाचा आणि तिसरा हप्ता 2,000 रुपयाचा, अशा प्रकारे 4,000 आणि दोन्हीचे मिळून 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये 28 तारखेला इथे येणार आहेत. तर अशा प्रकारे मित्रांनो, हे महत्त्वाचं अपडेट होतं. नक्की शेतकऱ्यांना हे महत्त्वाचं अपडेट माहितीपूर्ण ठरलं असेल तर हा व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा. आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी, शेतकरी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.